नमस्कार. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिकेत बोबडे यांच्या धर्मपत्नी दीपाली अनिकेत बोबडे यांनी पक्षाच्या निर्णयावर फारकत घेत बंडाचा झेंडा हाती घेतला असून प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवारी सादर केली आहे. उल्लेखनीय बाब ही की अनिकेत बोबडे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील उचलाऊ उमेदवार दिल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत असतानाच उच्च विद्याविभूषित दीपाली अनिकेत बोबडे यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय. दरम्यान आमच्याशी बोलताना त्यांनी आपली उमेदवारी ही प्रभाग क्रमांक 1 मधील स्थानिकांच्या आत्मसन्मानाची, अस्तित्वाची, अस्मितेची व न्याय हक्काची असल्याचं सांगितलंय. दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधून दीपाली अनिकेत बोबडे यांच्या नावाला चांगली पसंती मिळत असून या ठिकाणी सासवडच्या जनमत विकास आघाडीच्या उमेदवाराचा पाडाव निश्चित असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होताना दिसते. खरं तर दीपाली अनिकेत बोबडे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेला स्वतःचा हक्काचा उमेदवार मिळणार असल्याने त्यांच्या पाठी सर्वजण एकवटताना दिसत आहेत. त्यातच निवडणूक माळेगावची आणि विकास आघाडी सासवडची हा मुद्दा चर्चेचा ठरला असून प्रभाग आमचा तर उमेदवारही आमचाच ही भावना देखील स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते. त्यामुळे दीपाली अनिकेत बोबडे या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वच आघाड्यांवर सर्वात पुढे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे माळेगावच्या राजकीय सारीपाटावर उच्च विद्याविभूषित दीपाली अनिकेत बोबडे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कोडकौतुक होत असून त्यांच्या पाठी सहानुभूतीची लाट उभी